नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, राज्य शासनाने महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 50,000 रुपयापासून 7,50,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. आता ही योजना नेमकी कोणती आहे, या योजनेसाठी नेमकं कोण पात्र असणार आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्रहो, 7 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी विकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. या शासन निर्णयाच्या माध्यमातूनच या नवीन योजनेसंदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता या ठिकाणी दिलेला आहे पहा, राज्यातील आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यास मंजुरी देण्याबाबत. तर मित्रहो, आपल्याला या टायटलवरूनच लक्षात आलेलं असेल की ही योजना नेमकी कोणासाठी राबवली जाणार आहे. आता ह्या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना. तर आता या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपण महत्त्वाच्या मुद्द्यानुसार या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, राज्यातील आदिवासी महिलांचे संपूर्ण सामर्थ्य खुलवण्यासाठी त्यांना शिक्षण, आरोग्य सेवा, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये सक्षम बनवून त्यांना स्त्री सन्मान राखता यावा, या उद्देशाने स्त्री सन्मान व स्त्री शक्तीच्या प्रतीक असलेल्या राणी दुर्गावती यांचे नाव राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे, शासनाच्या विविध विभागामार्फत समाजाच्या विकासासाठी विविध वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात. सदर योजनांचा लाभ आदिवासी समाजासही देण्यात येतो. या व्यतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रमाखाली आदिवासी समाजाच्या विकासासाठी खुद्द आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. तसेच आदिवासी घटक कार्यक्रमाखालील केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या योजना असतील, या योजनांसाठी इतर प्रशासकीय विभागांना आदिवासी विकास विभागाकडून पूरक निधी वितरित करण्यात येतो. त्यानंतर मित्रहो, म्हटलेलं आहे, केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच सामूहिक योजनांसाठी पात्र आदिवासी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. सदर योजनेअंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना तसेच साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणाच्या योजना यासाठी सर्वसाधारण आदिवासी लाभार्थी यांना 85% अर्थसहाय्य व आदिम जमातीसाठी 100% अर्थसहाय्य देण्यात येते. आता त्यानंतर मित्रहो, महत्त्वाचा पॉइंट आहे, काय नेमकं म्हटलेलं आहे पहा. तर शासकीय योजनांमधील शासकीय अनुदाना व्यतिरिक्त असलेला लाभार्थी हिस्सा भरता येऊ न शकल्याने आदिवासी महिलांना बऱ्याच उत्पन्न वाढीच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्या अशा योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. परिणाम स्वरूप त्यांचा विकास साधण्यास अडथळा निर्माण होतो. ही बाब विचारात घेता केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या तरतुदीच्या धर्तीवर या शासन निर्णयान्वये तयार केलेल्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी आदिवासी महिलांना अर्थसहाय्य देताना अनुदानाची रक्कम ही 100% राहील. परंतु सदर अनुदानाची रक्कम वैयक्तिक योजनेसाठी, लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, महत्त्वाचा पॉइंट आहे, सदर अनुदानाची एकूण रक्कम वैयक्तिक योजनेसाठी ही रुपये 50,000च्या मर्यादेत, तर वैयक्तिक योजनेसाठी 50,000 रुपयाच्या मर्यादेत अनुदान असणार आहे व 2 किंवा 3 किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास सामूहिक योजनेसाठी 7,50,000 एवढ्या मर्यादेत राहील. तर वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी 50,000 रुपयापर्यंतच अनुदान दिलं जाणार आहे आणि 2 किंवा 3 किंवा अधिक सामूहिक जर महिला एकत्र आल्या, आदिम समाजातील महिला, आदिवासी समाजातील महिला जर एकत्र आल्या आणि त्यांना एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या शासकीय योजनेअंतर्गत त्यांना 7,50,000 रुपये अनुदान मर्यादेमध्ये त्यांना दिलं जाणार आहे. त्यानंतर वर नमूद केल्याप्रमाणे आदिवासी विकास विभागाबरोबर इतर शासकीय विभागांमार्फत वैयक्तिक किंवा सामूहिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येतात. आता ते कोणकोणत्या योजना राबवण्यात येतात हे देखील आपण खाली पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा.
आणि अन्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये लाभार्थी हिस्सा भरण्याची कुवत नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर विभागांच्या योजनांचा लाभ आदिवासी महिलांना घेता येत नाही। त्यामुळे अशा योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी तसेच इतर विभागांच्या योजनांचा अधिकाधिक निधी आदिवासी महिलांना प्राप्त करून घेऊन त्यांना अशा योजनांच्या लाभाद्वारे सक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत या योजनेमधून लाभार्थ्याने मागणी केल्यास अशा योजनांच्या लाभासाठी लाभार्थी हिस्सा हा केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेमधून वरील प्रमाणे वैयक्तिक योजनेसाठी ₹50,000च्या मर्यादेत व 2 किंवा 3 अधिक लाभार्थी एकत्र आल्यास सामूहिक योजनेसाठी ₹7,50,000 या मर्यादेत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येईल। आता कोणकोणत्या योजनेअंतर्गत हे अनुदान वितरित केलं जाणार आहे त्या योजनांसंदर्भात माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। तर सर्वप्रथम राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजना जी राबवली जाते, महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत देखील आदिवासी प्रवर्गातील महिलांनी अर्ज केला तर या महिलांना देखील कशा पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे पहा। तर एकूण रिक्षाची जी किंमत आहे ती 4 लाख रुपये आहे। बँकेकडून कर्ज जे आहे ते 2,80,000 रुपये दिलं जाईल आणि त्यानंतर शासकीय अनुदान जे आहे ते 80,000 असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा जो 40,000 आहे म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपये अनुदान जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे। त्यानंतर कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 25 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबवण्यात येणारी शेळी किंवा मेंढी गट वाटप योजना, या योजनेअंतर्गत 10 शेळ्या अधिक 1 बोकड या शेळी गटाचा व 10 मेंढ्या अधिक 1 नर मेंढा या मेंढी गटाचा बाबनिहाय खर्चांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे। वर दर्शवल्याप्रमाणे प्रकरण परत्वे योजनेस पात्र आदिवासी महिलांच्या बाबतीत लाभार्थी हिस्सा तसेच या योजनेअंतर्गत करावयाचा वाहतुकीचा खर्च व 50% विमा रक्कम ही ₹50,000च्या मर्यादेत म्हणजेच वैयक्तिक लाभासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेतून देण्यात येईल। तर अशाच प्रकारच्या मित्रहो या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ अनुसूचित जमाती आदिवासी प्रवर्गातील ज्या महिला लाभार्थी आहेत त्या महिला लाभार्थ्यांना आता शासनाकडून एकूण वैयक्तिक लाभासाठी 50,000 रुपये अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे आणि 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा अधिक जर महिला एकत्र आल्यात तर त्या महिलांसाठी 7,50,000 रुपये अनुदान जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे। अशा पद्धतीने याच ठिकाणी हा सविस्तररित्या शासन निर्णय जो आहे तो शासनाने निर्गमित केलेला आहे। यासाठीची राज्यस्तरीय समिती देखील शासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्या समितीचे कर्तव्य काय असणार आहेत, जबाबदाऱ्या काय असणार आहेत या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर पाहायचा असेल तर आपण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय आणखी सविस्तर पाहू शकता। तर अशा प्रकारे मित्रहो राज्यातील आदिवासी महिलांसाठी राज्य शासनाकडून राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत 50,000 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे आणि 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा अधिक महिला एकत्र येऊन जर योजनेचा लाभ घेणार असतील तर त्यांच्यासाठी 7,50,000 रुपये अनुदान शासनाकडून दिलं जाणार आहे। तर मित्रहो या नवीन योजनेसंदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती। या योजनेसंदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका। शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।